चला रे, मी रेकॉर्डिंग करायचं विसरले बघा. परत सांगू का? जे इम्पॉर्टंट ओके आहे तेवढं मॅम. सांगते. ठीक आहे. सो काही हे आहेत याच्यामध्ये ज्यांचा रेजिस्टिव्हिटी खूप लो आहे ते नॉर्मली कंडक्टर्स इंडिकेट करतात, आणि ज्यांची रेजिस्टिव्हिटी ही खूप हाय आहे, जसं याच्यामध्ये कॉर्ड्सची रेजिस्टिव्हिटी खूप हाय आहे, तर ह्या इन्सुलेटर आहे त्याच्यामुळे त्याची रेजिस्टिव्हिटी खूप हाय आहे. सिलिकॉन जो आहे, सिलिकॉन आणि जर्मेनियम यांची जर रेजिस्टिव्हिटी बघितली तर ही मिड रेंजमध्ये आहे, म्हणून ते सेमीकंडक्टर असल्यामुळे त्यांची रेजिस्टिव्हिटी ही मिड रेंजमध्ये आहे. त्यानंतर टर्म्स आहेत रिलेटेड टू युअर रेजिस्टन्स, दॅट इज टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, देन टॉलरन्स, देन युअर वॅटेज, देन युअर रेजिस्टिव्हिटी अँड पॉवर रेटिंग. टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे काय, तर काही मटेरियल जे आहेत त्यांचं टेम्परेचर वाढतं, रेजिस्टन्स वाढतो टेम्परेचर वाढलं की, आणि रेजिस्टन्स कमी होतो टेम्परेचर कमी झालं की, त्याला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतात. तर काही मटेरियल असे असतात की त्याच्यामध्ये रेजिस्टन्स वाढतो जेव्हा टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस, आणि काय टेम्परेचर कमी वाढलं की रेजिस्टन्स कमी होतो, याला निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणतात. तर हे दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे तुमचा टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय, तर एक प्रॅक्टिकल आणि आयडियल व्हॅल्यूज मध्ये डिफरन्स असतो. आयडियल व्हॅल्यू जी असेल ती आयडियली असते, प्रॅक्टिकल व्हॅल्यूज ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये लाय करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह रेंजमध्ये, त्याला टॉलरन्स असं म्हणतात. तर जसं तुम्ही रेजिस्टन्स एखादा कन्सिडर केला 1 किलो ओहमचा, आणि त्याचा लास्ट बँड म्हणजे ब्राऊन ब्लॅक रेड असेल आणि लास्ट गोल्ड असेल, तर त्याचा टॉलरन्स हा प्लस गोल्ड म्हणजे ±5% टॉलरन्स हा इंडिकेट करतो. सो त्याचा रेजिस्टन्स हा 950 ओहम टू 1050 ओहम मध्ये लाय करेल, तर त्याला म्हटलं जातं टॉलरन्स. नंतर तुमचं वॅटेज आहे. सो त्या प्रत्येक रेजिस्टन्सला एक वॅटेज असतो. जशी रेजिस्टन्सची साईज, रेजिस्टरची साईज कमी असेल तर वॅटेज कमी असतो. जशी साईज वाढत जाईल तसं त्याचं वॅटेज जे आहे ते पण काय होत जातं, वाढत जातं. वॅटेज का इम्पॉर्टंट आहे, तर खूप हाय रेजिस्टन्स, खूप हाय करंट तुम्हाला फ्लो करायचं असेल रेजिस्टन्सच्या थ्रू, तर हाय वॅटेजचे रेजिस्टर यूज करतात, आणि लो करंट फ्लो करायचं असेल तर लो वॅटेजचा रेजिस्टन्स यूज करावा लागतो. ठीक आहे. नंतर आहे तुमचं रेजिस्टिव्हिटी, जे आपण आधीच पाहिलेलं आहे. इट इज रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिकल मटेरियल फॉर विथ युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड युनिट लेंथ. नेक्स्ट आहे पॉवर रेटिंग. सो मॅक्झिमम पॉवर कॅरिंग कपॅसिटी जी असते रेजिस्टरची, त्याला पॉवर रेटिंग असं म्हटलं जातं. तर ह्या टर्म्स आहेत काही रेजिस्टन्सशी रिलेटेड. याच्यानंतर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इलेक्ट्रिक फील्ड, या दोन डायग्राम्स आहेत. ही एक डायग्राम आहे ए आणि सेकंड इज बी. तर पहिली डायग्राम जी आहे याच्यामध्ये सप्लाय दिलेला नाहीये, जर तुम्हाला दिसत असेल इथे तर. सो याला सप्लाय दिलेला नाहीये, त्याच्यामुळे याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दिस ई इंडिकेट्स इलेक्ट्रॉन्स अँड दिस इज युअर मेटल वायर, त्याचा क्रॉस सेक्शन आहे असं कन्सिडर करू आपण. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे रॅन्डम डायरेक्शन मध्ये फ्लो होत आहेत, यांची अशी फिक्स डायरेक्शन नाहीये जर तुम्ही इथे पाहिलं तर, कारण याला एक्सटर्नल सप्लाय लावलेला नाहीये. and if you look at the next second diagram, that is your motion of electrons, then here in this particular diagram voltage source is applied here. जो पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते एका मेटलच्या एका टर्मिनलला लावलेला आहे, मेटल वायरच्या, आणि निगेटिव्ह दुसऱ्या टर्मिनलला. आता इलेक्ट्रॉन्सवर पण निगेटिव्ह चार्ज असतो, आणि त्याच्यामुळे ते काय होतील, पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील आणि निगेटिव्ह कडनं रिपेल होतील. आता ते त्यामुळे त्यांची डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स जी आहे ती कशी असेल, फ्रॉम निगेटिव्ह टू positive, because they are repelled from negative terminal and they are attracted towards positive terminal, and that is why it will move towards positive terminal of source from negative terminal of the source. तर ही डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे. दुसरी जी टर्म आहे याच्यामध्ये ती आहे डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिक करंट. तर नॉर्मली जी डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असते त्याच्या अपोजिट असतो कन्व्हेन्शनल करंट. म्हणजे कन्व्हेन्शनल करंट हा निगेटिव्ह कडे दाखवतो डायरेक्शन ऑफ करंट. तर ही आहे. सो बेसिकली दिस इंडिकेट्स मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रिक फील्ड. सो नेक्स्ट इज युअर इलेक्ट्रॉन करंट वर्सेस कन्व्हेन्शनल करंट. जे तुम्हाला आधीच इथे मी सांगितलं की इलेक्ट्रॉन करंट जो आहे तो फ्रॉम पॉझिटिव्ह टुवर्ड्स, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, बट इन केस ऑफ कन्व्हेन्शनल डायरेक्शन इट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर बघूयात आपण इथे. हे पहा, जसं हा एक बल्ब लावलेला आहे, त्याला टर्मिनल दिलेले आहेत. एक बल्बचं एक जे आहे टर्मिनल ते पॉझिटिव्हला लावलंय बल्बच्या, आणि व्होल्टेजचं दुसरं टर्मिनल जे आहे ते निगेटिव्हला लावलेलं आहे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो जसा असेल तो पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील, निगेटिव्ह कडनं रिपेल होतील. हे पहा इथे दाखवते, ही जी एरो आहे इट इंडिकेट्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, अँड
दुसरं जे दाखवतंय ते काय इंडिकेट करतं, करंट फ्लो. म्हणजे आपण जेव्हा सर्किटमध्ये करंट कन्सिडर करतो, आपण नॉर्मली सर्किटमध्ये कन्व्हेन्शनल करंट जो आहे त्याला करंट असं म्हणतो. इलेक्ट्रॉन करंटला करंट म्हणत नाही, त्याला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं किंवा इलेक्ट्रॉन फ्लो असं म्हटलं जातं. सो ज्यावेळेस तुम्ही करंट हा कन्सेप्ट यूज करणार कुठल्याही सर्किटमध्ये, त्यावेळेस तुम्हाला कन्व्हेन्शनल करंटच कन्सिडर करावा लागेल. सो दिस इज कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अशा पद्धतीने हा कन्व्हेन्शनल करंट जो आहे तो फ्लो होतोय. आणि इलेक्ट्रॉन करंट कसा फ्लो होतोय, तर फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशा पद्धतीने. बघा, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज टर्म्ड इलेक्ट्रॉन करंट. इलेक्ट्रॉन फ्लो जो आहे त्याला इलेक्ट्रॉन करंट असं म्हटलं जातं. सो इट फ्लोज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. दुसरी जी टर्म आहे ती कन्व्हेन्शनल करंट, ज्याला आपण करंट, सिम्पली करंट असंही म्हणतो. बिहेव्स ॲज इफ पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स कॉज करंट फ्लो. जर जो ऍक्च्युअली करंट हा इलेक्ट्रॉन्समुळे होतोय, पण याची जी डायरेक्शन आहे याच्याने आपल्याला असं वाटेल की पॉझिटिव्ह जे हे आहेत म्हणजे होल्समुळे करंट फ्लो होतोय असं आपल्याला वाटतं. जी कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट असते ती कशी असते, होल्सची जशी असेल त्या पद्धतीने असते. बट ऍक्च्युअली इट इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन ओनली. सो कन्व्हेन्शनल करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. सो आय थिंक दिस इज क्लिअर टू यू. इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, okay, okay. Now let us see the difference between electric current and तुमचं 11:35 ला दुसरं लेक्चर आहे ना? Yes, ma'am. एक 5 मिनिटात ma'am. मी हे फिनिश करेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं लेक्चर करा. ऍक्च्युली मला बरंच कव्हर करायचं होतं, पण ठीक आहे, आपलं आहे उद्या परत लेक्चर आहे ना, परवा आहे आय थिंक, तेव्हा घेऊ आपण. सो डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक करंट अँड इलेक्ट्रिक चार्ज आपण बघणार आहोत. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय. सो डेफिनेशन, फर्स्ट वन इज डेफिनेशन. करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, जनरली इलेक्ट्रॉन्स कॉज्ड बाय EMF और व्होल्टेज. याच्यामुळे जो जनरेट होतो त्याला इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात. Whereas electric charge is a property of matter showing deficiency or excess of electrons on its surface. तर याच्यामुळे हे जनरेट होतं. खरं तर चार्जमुळे काय जनरेट होतो, करंट जनरेट होतो. ठीक आहे. आणि चार्ज म्हणजे काय, तर फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांना चार्ज असं म्हटलं जातं नॉर्मली. आणि किंवा डेफिशियन्सी जे असेल किंवा फ्री होल्स, तर ते असतात चार्ज. आणि करंट कशामुळे होतो, तर इलेक्ट्रिक चार्जमुळे जे जनरेट होतं त्याला करंट असं म्हटलं जातं. हे पाहिजे लिहिलंय, करंट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. ठीक आहे. सिम्बॉल ऑफ करंट इज I, whereas symbol of charge is Q. SI unit of current is ampere, where SI unit of electric charge is coulomb. Then formula for current is Q upon T, where Q is charge, right? And T is time. And electric charge is represented by I into T, that is current into time. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूनच इथे दिलेला आहे फॉर्म्युला. It can also be, electric current is can also be written as change in charge with respect to change in current. And electric charge is number of electrons and charge on electron present on it. It is multiplication of charge on electrons into number of electrons, free electrons, that is called as charge, electric charge. Force in fields. So current produces both electric as well as magnetic field. आणि जो चार्ज असतो तो नॉर्मली फक्त इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते जनरेट करत असतं. ठीक आहे. मुवमेंट, करंट इज द मुवमेंट अँड फ्लो ऑफ चार्ज जनरली बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्स, whereas charge is movement of electrons, that is deficiency or excess electrons on the body. ठीक आहे. सो करंट हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे, whereas चार्ज हा इलेक्ट्रॉन्स आहे, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी ॲमीटर यूज होतं, त्याला एम्पियर मीटर असंही म्हटलं जातं. आणि इलेक्ट्रिक चार्ज मेजर करण्यासाठी इलेक्ट्रोमीटर किंवा बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर जे आहे ते यूज होत असतं. ठीक आहे. देन नेक्स्ट टर्म इज इलेक्ट्रॉन मोबिलिटी. इथे स्टॉप करूयात आपण, कारण तुमचं लेक्चर आहे परत. सो यू मे जॉईन दॅट अँड विल कंटिन्यू आय थिंक डे आफ्टर टुमॉरो. परवा आपलं लेक्चर आहे, त्या दिवशी आपण कंटिन्यू करूयात. ओके.
Okay, ma'am. Okay, ओके, ठीक आहे. ह्या ज्या ma'am. व्हिडिओ Okay, रेकॉर्डिंग्स आहेत ह्या तुमच्या गुगल क्लासरूम मध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. ठीक आहे.